हाय नमस्कार, मी स्नेहा कोगदे फॅमिलीमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत करते। कसे आहात तुम्ही सगळे? आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल। सो चला, गुड मॉर्निंग। आणि आज मी बनवलेली आहे पत्ता गोबीची भाजी। दररोज सकाळी आरू पिऊच्या वेगवेगळ्या फरमाईश चाललेल्या असतात। ही भाजी बनव, ती भाजी बनव। आज म्हटलं नाही, माझ्याच आवडीची बनवते। आणि मला कोणती भाजी आवडते माहीत आहे? म्हणजे जी बनवताना मला जास्तीत जास्त मेहनत म्हणजे कमी करावी लागेल आणि माझा जास्तीत जास्त वेळ वाचेल अशा भाज्या मला बनवायला आवडतात। आणि आज ही भाजी मी बनवली कारण ना आरोहीच्या पप्पांची होती नाईट, आणि त्यामुळे मग सकाळची म्हणजे मुलांना रेडी वगैरे तर ते काही करून देत नाहीत, पण आवरा रे आवरा रे आवरा रे हे जे काही मुलांच्या मागे आपल्याला लागावं लागतं ना, ते काम ते घरी असले की मग त्यांचं असतं। म्हणजे तेवढंच एक काम वाचतं माझं। सो तेवढ्या वेळात मी मुलांच्या आवडीचं बनवू शकते, पण आज ते नव्हते। त्यामुळे मुलांना आवरा रे करण्यापासनं तर सर्वच गोष्टी मला करायच्या होत्या। सो त्यामुळे मी मग शॉर्टकट भाजी केली। आणि पिऊचं आय कार्ड राहिलं होतं घरी, बघा घाई गडबडीत असंही होतं। आय कार्ड राहिलं होतं, सो आय कार्ड घेऊन पुन्हा आले आणि आत्ता फायनली मुलांची बस इथनं निघालेली आहे। आणि इतकं छान वाटतं मला असं बसला बाय बाय करायला, कारण एकदाची मुलं शाळेत गेली का अशी निवांत होते मी, फक्त मी आणि माझं घर। खरंच खूप मस्त वाटतं। मी ना अशी कधीतरीच जे आहे खाली येते। सो म्हटलं आता आलेलीच आहे तर जरा वॉकही करून घेते। इथल्या इथेच मस्त 4-5 राऊंड मारलेत मी, आणि चला आता जाते आहे घरी, कारण घरची कामंही वाट पाहत आहेत। सकाळी सकाळी भरपूर पसारा पडलेला असतो घरात, त्यामुळे बाहेर काही माझं मन लागतच नाही। सो केस बघा कसे झालेत माझे। आणि आता मी विचार करते आहे एखादं छान म्हणजे हेअर स्पा वगैरे करावं, घरच्या घरीच ऑब्व्हियसली। क्रीम विकत घेऊन यायचं का घरीच काहीतरी DIY करायचं, हे आत्ता लिफ्टमध्ये माझ्या डोक्यात चाललं होतं। म्हणजे मी कामात असो का रिकामी असो, काही ना काही माझ्या डोक्यात विचार चाललेलेच असतात, हे करायचं का ते करायचं का असं तसं। पण चला, आता हा जो व्ह्यू दिसतो आहे ना, हा आमचा पॅसेजमधनं दिसतो आहे बघा। इतकं सुंदर वाटतं ना इथं उभं राहायला। आणि मोक्षू काही आज बाहेर आलेला नाही बघा, नाहीतर आमचा आवाज आला ना असा धावत पळत येतो। पण बरंच झालं नाही आला। तो जर बाहेर आला ना तर माझा अर्धा तास कुठे जातो मला कळत नाही, विनाकारण भरपूर जो आहे माझा टाईमपास होत असतो। सो पटपट जे आहे घरी आले, तोपर्यंत आरोहीचे पप्पाही ऑफिसमधनं आले होते। आज जरा ते लवकरच आले, कारण त्यांना आज बाहेरगावी जायचं होतं। ॲक्च्युली मलाही त्यांच्यासोबत जायचं होतं आमच्या एका नातेवाईकांकडे, पण माझा आला प्रॉब्लेम। सो माझं झालं कॅन्सल जाणं, पण ते चालले आहेत। सो त्यामुळे ते लवकर आले आज आणि रेडी वगैरे झालेत। आणि ही बघा, हे मंगळसूत्र तुम्हाला आठवते का? मी तुळशीबागेतनं घेऊन आले होते। इतकं क्यूट आहे ना हे। ठरवलं होतं मी याला गळ्यातच ठेवते, पण म्हटलं नको राहू देत, पुन्हा असं मिळेल का नाही, कारण मला ते भयंकर आवडलेलं आहे। म्हणून ते मी आता काढून ठेवते आणि डिझाईन दाखवते बघा तुम्हाला जवळून। मस्त बटरफ्लायचा शेप आहे आणि खूप क्यूट आहे, छोटूशा आहे। म्हणून आता मी त्याला काढून ठेवते आहे, कारण मला म्हणजे ज्या गोष्टी आवडतात ना त्या जपून ठेवायला फार आवडतात। आणि ना भरपूर दिवस झालेत मी माझं मंगळसूत्र काही वेअर केलेलंच नव्हतं। म्हणजे चाललं होतं माझं हे घालायचं, ते काढलं का दुसरं घालायचं, म्हणजे डुप्लिकेटच जे आहे घालणं चालू होते। सो आज लक्ष गेलं। सो आज म्हटलं चला आपण आपलं मंगळसूत्रच घालूयात। आणि सोन्याचं खरंच एक बरं असतं, किती दिवस घाला कसंही घाला, म्हणजे खराब व्हायची भीती नाही, काही नाही, आणि दिसतंही सुंदरच। सो चला, फायनली जे आहे माझं मंगळसूत्र मी घातलेलं आहे आणि आत्ता लागते कामाला। काल मी हे प्लांटर्स बनवले होते, तुमच्यासोबत शेअर केल्यानंतरही मी ते इथेच ठेवले, त्याला वॉर्निश वगैरे केलं। आणि रात्री म्हणजे कामाकामात इतका कंटाळा आला होता, वेळही भरपूर झाला होता। सो हा पसारा जो आहे मी आवरायला विसरूनच गेले। चला आता हा पसारा पटपट आवरते। आणि ना आणखी एक गोष्ट बघा, तुम्हाला इथे ॲक्रेलिक कलर जे काही दिसत आहेत ना, म्हणजे हे आहेत आणखी अशाच प्रकारचे 1-2 कलरचे बॉक्स आहेत माझ्याकडे। आणि ते सर्व ना मी म्हणजे जरा चालाकी करून मागवलेले आहेत। मी जर म्हटलं ना आरोहीच्या पप्पांना मला असे कलर हवे आहेत, आधी तर 4 प्रश्न असतात, मग सरळ नकार असतो, कशाला पाहिजे काय पाहिजे, विनाकारण कचरा घरात साठवते
आणि काय बनवत राहते, घरात ठेवायला जागा नाही, अशी भरपूर कारणं असतात आणि मला काही मिळत नाही. मग अशा वेळेस मी काय करते, आरोहीचं नाव पुढे घालते. आरोहीचं नाव सांगितलं की ती वस्तू आमच्याकडे पटकन येते किंवा मग लगेच त्यांचं असतं हो हो तिला पाहिजे का ऑर्डर कर. म्हणून प्रत्येक वेळेस मला जे काही अशा गोष्टी हव्या असतात ना, मी आरोहीचं कारण सांगते, जरा चालाकी करते आणि माझं काम होऊन जातं. पण चला, हे काम जे आहे हे कोणत्याच चालाकीने होत नाही, ते मलाच करावं लागतं. पिहू काय करतो, हा जो फर्स्ट नंबरचा मिरर आहे नेहमी त्यामध्ये बघूनच रेडी होतो आणि मग रेडी होता होता त्याचं खेळणं चालू असतं. ओले हात, तेलाचे हात, म्हणजे कसले कसले हात तो या काचाला लावत असतो, कारण त्या काचावर बरोबर त्याचे हात वगैरे उमटतात. सो त्याला मजा येते आणि कधीतरी करतोही तो मला मदत, पण इतक्यात आता जरा बिझी झाला आहे शाळेमध्ये. सो त्यामुळे हे काम न मलाच करावं लागतं. आधी माझं असं असायचं की मी हातात कोलीन घेतलं की धावत यायचा, मम्मा मीच करतो, तेव्हा असायचं बिचाऱ्याकडे भरपूर वेळ. पण आता खरंच पिहू खूप बिझी झालेला आहे, त्यामुळे चला मिरर वगैरे सर्व क्लीन केलेत मी. आणि बघा माझं कबड किती व्यवस्थित मी ऑर्गनाईज करून ठेवलेलं आहे. मधात काही ड्रेसेस आहेत ना, त्यासाठी मला मागवायचेत ऑर्गनायझर, पण त्याला आणखी वेळ आहे. पण जसं कबड उघडलं ना, तर असा विचित्र स्मेल आला की कायच सांगू. सो माझ्या डोक्यात आलं की चला इथे आपले जे नेफ्थॅलिन बॉल असतात ते ठेवते, पण त्याचा स्मेल ना मला म्हणजे नाही आवडत. आणि पावसाळ्यात कितीही प्रयत्न केला ना, तर हा प्रॉब्लेम होतोच होतो. तुम्ही कितीही साड्या छान हवेशीर वाळायला टाका, उन्हात वाळायला टाका, ड्रेस वाळायला टाका, पण हा प्रॉब्लेम होतोच होतो. पण त्यावर एक छानसं सोल्युशनही आहे. तर बघा, मी ना औषधीचे जे झाकणं असतात बघा, म्हणजे औषध घेण्यासाठी येतात ते म्हणते आहे मी, त्यामध्ये असा कॉटन टाकत असते आणि त्यामध्ये टाकते आपलं सर्वांचं फेवरेट कम्फर्टचा स्मेल मला खरंच फार आवडतं. पावसाळ्यात मी दररोज कपडे म्हणजे कम्फर्टमधनं काढते, पण अशा प्रकारे कॉटनवर कम्फर्ट टाकूनसुद्धा मी कबर्डमध्ये घराच्या वेगवेगळ्या कोपऱ्यात ठेवत असते. त्यामुळे मग पावसाळ्यात म्हणजे घरभर येणारा जो कुबट वास असतो, दमट वास असतो, तो येत नाही. आणि स्पेशली कबर्डसाठी तर खूपच म्हणजे फायदेशीर DIY आहे हा. नक्की ट्राय करा तुम्ही. आता जेव्हा केव्हा मी म्हणजे माझं कबर्ड उघडेल ना, सो मला मस्त असा म्हणजे सुगंध येईल. आता ना मला इतकी भूक लागलेली आहे की कायच सांगू. आणि म्हणजे ब्रेकफास्टलाही काही नाही आज आणि जेवायलाही काहीच नाही. मुलांना ब्रेकफास्टसाठी उपमा बनवला होता, तेव्हाच मी माझ्यासाठीही बनवत असते बरं का. पण आरोहीला आज म्हणजे घरी जे ती पोळी वगैरे जेवून जाते, सो ते जेवायचं नव्हतं. सो घरीही तिला मी उपमाच दिला, पिहूलाही उपमाच दिला, त्यामुळे माझ्यासाठी काही राहिलाच नाही. आणि त्यानंतर आरोहीचे पप्पा बाहेरगावी जाणार म्हणून मी त्यांच्यासाठीच्या पोळ्या केल्याच नाहीत. सो वेळेवर ते बोलले का मी जेवण करून जातो म्हणून मला वेळ आहे. सो ज्या 2 पोळ्या मी माझ्यासाठी केल्या होत्या ते त्यांनी ॲज अ ब्रेकफास्ट म्हणून खाऊन घेतलेत. सो त्यामुळे आता मी इथे मला ब्रेकफास्टसाठी बनवते आहे शेवड्या. त्याही फोडणीच्या करायचं मला खरं सांगते फार कंटाळा आला, म्हणून मी फक्त पाण्यात उकळून त्यामध्ये मस्त दूध आणि साखर टाकून वगैरे ते खाल्ल्यात. आणि आत्ता ही जी रॅक दिसते तुम्हाला, याची कंडिशन बघा तुम्ही काय झालेली आहे. आणि काही फार दिवस नाही झाले बरं का क्लीन करून. तुम्ही पाहताच माझं चालूच असतं काही ना काही क्लीन करणं. तरी बघा कुठे पेपर फाटला आहे, तर कुठे चुरगळला गेलेला आहे. आणि असं दिसलं ना की असं वाटते बापरे, आपण म्हणजे काही कामं करतो की नाही. आणि म्हणून जे आहे मी हे क्लीन करायला घेतलं आहे आता. जास्त काही वेळ नाही द्यायचा आहे मला. जे वरचा दिसतंय ना कप्पा, तो मी रात्रीलाच क्लीन केला. फक्त ह्या खालच्या त्या 3 शेल्फ आहेत त्या मला क्लीन करायच्या आहेत. पेपर वगैरेच टाकत असते मी, तुम्ही बघितलं. पण पेपर खरंच खूप लवकर म्हणजे खराब होतात. यावर आता मला लवकरात लवकर काहीतरी उपाय करायचाच आहे, कारण नेहमी तेच ते काम करायचा खरंच खूप कंटाळा येतो. बरं चला, पेपर वगैरे काढले, झटकून वगैरे घेतलं, त्यानंतर ती शेल्फ छान पुसून घेतलीत आणि मग काय नवीन पेपर टाकायचे. आणि बघा, मेहनत वाचवायची असली ना, थोडीफार इथेही चालाकी करावी लागते. मी आता जर डब्बे घासायचे म्हटलं असतं तर मी हे क्लिनिंगही केली नसती, कारण डब्बे घासा, सुकायला टाका, सुकल्यानंतर पुन्हा ते भरा, पुन्हा लावा, भरपूर मेहनत लागते खरंच. म्हणून मी काय करत असते, कापडनं अर्धवट ओला करून घेत असते आणि त्याने जे आहे हे डबे स्वच्छ पुसून घेते. इतके स्वच्छ निघतात जणू काही तुम्ही म्हणजे खूप मेहनत घेऊन घसून त्यांना चमकवलं की काय असं वाटायला लागतात. म्हणजे कमी मेहनतीत आपलं भरपूर कामं होतात आणि आपली किचन जी आहे मस्त चमकते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपला वेळही भरपूर वाचतो. म्हणजे
हार्ड वर्कपेक्षा स्मार्ट वर्क करणं कधीही चांगलं. घर संसारात तर या गोष्टीची खूप गरज पडते. हार्डवर्क करत बसलं की मग काही आपलं खरं नाही, पूर्ण दिवस आपला नुसतं ते भांडे घासण्यातच जाईल. म्हणून जरा स्मार्टनेस दाखवते आणि अशा प्रकारे जे आहे माझी किचन अधूनमधून मी क्लीन करत राहते. सो चला, वरचा कप्पा क्लीन झाला, खालचा कप्पा क्लीन झाला आणि खाली तर सर्वात खालचा जो आहे तिथे माझा पिठाचा डब्बा, गहू वगैरे वगैरे किराणा सामान एक्स्ट्राचं ते ठेवलेलं असतं. सो मोठे मोठे टाके आहेत तर त्यांचे झाकणंसुद्धा मी अशा प्रकारे मस्त जे आहे पुसून घेत असते. आणि चला, झटकीपट जे आहे माझं मस्त ही पूर्ण रॅक इथे क्लीन करून झाली. बघा, गोष्ट तर छोटीशीच असते पण आपण उगाच तिचं टेन्शन घेतो. म्हणजे अशी ही रॅकच इतकी मोठी भांड्यांनी भरलेली बघितली की असं वाटते बापरे, कधी क्लीन होईल, कधी करू. या गोष्टीचं टेन्शनच इतकं येतं की ते काम करायची मग इच्छाच होत नाही. पण करायला बसलं की अगदी 10 मिनिटात जे आहे मस्त क्लीन होऊन जाते. चला, आज एक मोठं कामाचं झालेलं आहे आवरून आणि मी पुन्हा एकदा पेपरच अंथरले तिथे. पण मी विचार करते आता गणपती बाप्पा येण्याआधी जे क्लिनिंग करेल ना तेव्हा हे पेपर नेहमीसाठी इथनं काढून टाकेल आणि सर्च करते आहे मिशोवर छान काहीतरी ज्या शेल्फ लायनर येतात त्या आणि पाहते छान मिळाल्या तर 2-3 दिवसात ऑर्डर करते. कारण खरंच मी कंटाळली यार या पेपर्सला. 8 दिवस झाले नाही की बिलकुल जमारमा होऊन जातात ते. म्हणजे क्लीन जरी असले ना तर ते मग सर्व विस्कटलेलं दिसतं आणि असं वाटतं कधी एकदाचं हे सर्व चेंज करते. म्हणून पुन्हा तेच ते कामं माझे टाळण्यासाठी जे आहे आता मला अर्जंटली जे आहे हे शेल्फ लायनर ऑर्डर करणं गरजेचं आहे. आतापर्यंत टाळत होती, जाऊ दे काम भागू दे. पण खरंच अशा छोट्या मोठ्या गोष्टींमुळे आपली बरीचशी कामं कमी होतात आणि आपल्याला दिवसभर इतकी कामं असतात. मग म्हणजे छोटा मोठा खर्च आपण आपले कामं कमी करण्यासाठी नक्कीच करू शकतो, नाही का? तर आता फ्रेश होते. चला, आज एक वेगळी रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते. खरं तर मी पण ही पहिल्यांदाच बनवते आहे. रश्श्याची भेंडीची भाजी. चिकट होणार नाही आणि खूप टेस्टी होते. ही मी बनवून खाल्ल्यानंतर तुम्हाला सांगते आहे बरं का. सो एका भेंडीचे 2 भेंडी तुकडे केलेत, मधातनं चीर पाडली, त्यानंतर कांदा टोमॅटो वगैरे सर्व मी चॉप करून घेतलं. इथे बघा, आता मसाल्याची भेंडीची भाजी बनवायची आहे म्हटल्यावर कांदा वगैरे इथे मी भाजून घेत आहे आणि सोबतच आता भेंडी चिकट होऊ नये आणि टेस्टी व्हावी यासाठी थोड्याशा तेलात जे आहे मी भेंडी अशा प्रकारे परतून घेतली, म्हणजेच तळून घेतली असंही म्हणू शकता. कांदा वगैरे भाजून झाला की इथे मी शेंगदाणे घेतलेत, त्यानंतर 7-8 काजू घेतलेत आणि थोडंसं जे आहे सुकं खोबरं घेतलं. ते सुद्धा मी इथे मस्त भाजून घेतलं आणि आता या सर्व गोष्टींची आपल्याला करायची आहे पेस्ट. आणि सोबतच टोमॅटो, त्यानंतर भरपूर लसूण वगैरे हे मी म्हणजे गॅस बंद केला होता, तसंच जे आहे थोडंसं परतायला ठेवून दिलं तव्यावर. आणि चला, इथे माझं वाटून झालेलं आहे, भेंडी छान तळून झालेली आहे. आत्ता आपल्याला बनवायची आहे भेंडी. खूपच इझी आहे. जशा इतर आपण मसाल्याच्या भाज्या बनवतो ना, अगदी तशाच प्रकारे आपल्याला ही भाजीसुद्धा बनवायची आहे. आणि इथे जे काही कांदा टोमॅटो लसूण अद्रक भरपूर कोथिंबीर वगैरे घालून मी एक वाटणही तयार केलेलं आहे. चला, आता बनवायची आहे भाजी. अगदी सिंपली आपण जशा मसाल्याच्या भाज्या करतो अगदी सेम तशीच ही भाजी करायची आहे. कढईमध्ये तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी जिरं तडतडलं, भरपूर जे आहे कढीपत्ता घातला आणि हे वाटण घातलं. सोबतच जे काजू आणि काजू खोबरं आणि शेंगदाण्याचं जे वाटण केलं होतं तेही घातलं. तिखट मीठ हळद जिरेपूड धनेपूड सर्व अगदी जसं इतर भाजीत घालतो तसंच घातलं आणि गरम पाणी घातलं. आपल्या भाजीचा रंग आणि चव आपण त्यामध्ये पाणी कसं घालतो यावरही डिपेंड असतं बरं का. तुम्ही थंड पाणी घाला, कलरही जातो, म्हणजे तर्री जी येणार असते भाजीला तीही कमी होते, शिवाय ना गुळचट होते भाजी. गरम पाणी घातलं ना चवही छान येते आणि भाजीला कलरही छान येतो. आणि ही रेसिपी म्हणजे मला थोड्या वेळापूर्वी अश्विनी आणि मी असंच बोलत बसलो होतो. सो ती बोलली की ताई तुम्ही कधी मसाला भेंडी केली का? मी म्हटलं नेहमीच करते. बोलली नाही म्हणजे पातळ भाजी केली का कधी भेंडीची? मी म्हटलं अगं चिकट येते. सो नाही ताई, अशी करा. म्हणजे तिचे पप्पा शेफ आहेत, कुक आहेत, म्हणजे आमच्या भाषेत आचारी आहेत. सो ते खूप छान भाज्या करतात आणि त्यामुळे अश्विनीच्या हातालाही भरपूर चव आहे बरं का. म्हणजे तिच्या बाबांचा गुण तिनेही घेतलेला आहे, कारण बऱ्याचदा मी तिच्या घरच्या भाज्या वगैरे टेस्ट केलेल्या आहेत. सो तिने मला ही रेसिपी सांगितली. मी म्हटलं नेकीवर पूछ आत्ताच माझी भाजी बनवायची बाकी आहे, सो आत्ताच बनवते.
सो मस्त अशी बघा मसाला वगैरे सर्व व्यवस्थित शिजवून घेतला, भेंडी सोडली, गरम पाणी वगैरे टाकून मस्त अशी चमचमीत आजची भाजी तयार आहे माझी. आणि खरं सांगते एवढीशी सुद्धा चिकट झालेली नव्हती. टेस्ट तर भयंकरच, कारण भेंडी मस्त तळून घेतल्यामुळे खूपच टेस्टी लागत होती आणि सर्व गोष्टींचे फ्लेवरही त्यात मस्त उतरले होते. खरंच खूप मस्त भेंडीची भाजी जमते ही. तुम्ही कधी ट्राय केलेली नसेल तर नक्की ट्राय करून बघा. तुम्हीही अशा प्रकारे बनवत असाल तर मला कमेंट करून नक्की सांगा. आणि बघा ना, म्हणजे आपण कोणाकडून कधी काहीही शिकू शकतो. खरं तर ती माझ्यापेक्षा कितीतरी छोटी आहे, पण आज तिने मला खूप मस्त अशी रेसिपी शिकवली. बरं चला, स्वयंपाक वगैरे झाला माझा. आरोहीच्या पप्पांचा टिफिनही दिला मी. आणि आज माझा पिहू बघा कसा रुसून बसलेला आहे. त्याला ना त्याच्या फ्रेंडला कॉल करायचा होता, पण आरोहीचे क्लास चालू असल्यामुळे आरोही काही मोबाईल देत नव्हती. त्यामुळे तो असा रुसून बसलेला की मी जेवत पण नाही, मी अभ्यासही करत नाही. म्हणून जे आहे मी आज त्याला भरवते आहे. स्वयंपाक झाल्यानंतर आधी पिहूला जेवू घातलं. त्यानंतर त्याचा जो काही अभ्यास बाकी होता तो ना रायटिंग वर्क भरभर करून घेतो. पण लर्निंग करायला त्याच्याजवळ बसावं लागतं, कारण बरेच असे म्हणजे मोठे शब्द जे आहेत त्याला आणखी ते प्रोनाऊन्स करता येत नाही, वाचता येत नाहीत. सो त्यामुळे त्याच्याजवळच बसावं लागतं, नाहीतर मग त्याचं चुडबुड चालू होऊन जातं आणि तो काही मग अभ्यास करत नाही. त्यामुळे त्याचा अभ्यास घेतला आणि त्यानंतर मग त्याचं पुन्हा मम्मा झोप येत आहे, झोपू घाल. त्याला झोपू घालायला गेली बघा, माझेच डोळे लागले होते आणि असं दचकून जाग आला. म्हटलं बाई गं, आपले भांडे घासायचे राहिले. सो आता मला हे भांडे घासायची आहेत. मला ना झोप जरी लागली ना तरी म्हणजे एखादं काम बाकी असलं ना तर असं दचकून जाग येतो, अरे आपले कामं राहिलेत. पण इतर काम तरी ठीक आहे, पण भांडे राहिलेत की मला कशीच झोप लागत नाही. म्हणून चला आता पटपट भांडे घासते आणि त्यानंतर गॅसचा ओटाही क्लीन करायचा आहे. ही खिडकी ना आधी मी दररोज अगदी व्यवस्थित क्लीन करायची, पण ही फुटली मागे. का कशी काय तुमच्यासोबत शेअर केलेलंच आहे. त्यामुळे ना आता पाहिजे तशी ही क्लीनच करता येत नाही. म्हणजे भीती वाटते का जोरात ढकलल्या गेली की आणखी म्हणजे तुटून पडेल की काय. पण चला झालं बाबा, एकदाचं हे ढीगभर भांडेही घसून झाले आणि माझं किचनही स्वच्छ झालं. सो अशा स्वच्छ सुंदर किचनसोबत मी तुम्हा सर्वांचा निरोप घेते आणि तुम्हाला उद्या भेटते अशाच एका छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत फ्रेंड्स स्वतःची काळजी घ्या. बाय, टाटा.